डिलिव्हरीनंतर पेशंट्सना मूळव्याधाचा त्रास सुरू होतो. त्याचे आज आपण काही कारणे बघूया. नमस्कार, मी डॉक्टर मिसेस वनिता शिंदे, मूळव्याध तज्ज्ञ. सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये गर्भाशयाचा आकार हा वाढत असतो. हा जो आकार वाढत असतो ह्याचा दाब हा आतड्यांवर किंवा शौचाच्या पिशवीवर पडतो आणि तेथील रक्तवाहिन्यांना सूज येते. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास सुरू होतो. दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या वाढीसाठी प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोन रक्तामध्ये जास्त प्रमाणात तयार होते. कधी कधी या प्रोजेस्टेरॉनमुळेच आतड्यांच्या हालचाली मंदावतात आणि पेशंटला बद्धकोष्ठतेचा म्हणजेच मूळव्याधाचा त्रास सुरू होतो. तिसरी गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये पेशंट्सना रक्तवाढीची औषधं, कॅल्शियमची औषधं किंवा काही टॉनिकची औषधं दिली जातात. तर काही पेशंटला या गोळ्यांमुळे रक्तातील उष्णता वाढते आणि मूळव्याधाचा त्रास सुरू होतो. कधी कधी बाळाच्या सुरक्षिततेसाठीच डॉक्टरांनी पेशंटना बेड रेस्ट घ्यायला सांगितलेली असते. त्यामुळे सुद्धा शारीरिक हालचाल पेशंटची ही कमी होते आणि त्याचा ताण हा पचनक्रियेवर पडतो आणि मूळव्याधाचा त्रास सुरू होतो. शेवटचे कारण म्हणजे जर नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर अशा वेळेस योनी मार्गावर आणि गुदमार्गाच्या शिरांवर ताण पडतो आणि पेशंटला मूळव्याधाचा त्रास सुरू होतो.